मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो, मंडळींनो. आणि माझी लूसी बघा मला गुड मॉर्निंग करायला आली सकाळ सकाळ. गुड मॉर्निंग कर, गुड मॉर्निंग कर, गुड मॉर्निंग बोल, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बेटा. चला आवरूया, चला आपण आता. बस 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 बकरी, तुझी नको खूप लागली, तुझी नको खूप लागतं मला, खूप लागतं मला, तुझी नको कापू टाकणार आपण. काय बघ तिथे, तिथे काय बघ, ते काय बघ. लूसी उठली ना अशी सकाळ सकाळ अशी करते तू म्हणे बघा किती झाली ना, किती चालू. उठ आता, गुड मॉर्निंग कर, गुड मॉर्निंग. तिथे बघ, तिथे बघ. मित्रांनो आता आमच्या दोघींची झालेली आहे सकाळ. आता आम्ही दोघी पण मस्त फ्रेश होतो आणि फ्रेश झाल्यावर आपण पुन्हा भेटूया. तिची त्रास देणे चालू झाले. सुप्रभात मंडळी. त्यानंतर आता आपण आपल्या रोजच्या रुटीनला लावून त्यानंतर आपण तुळशीला पाणी घालूया. मग त्याच्यानंतर आपल्या देवपूजा करूया, त्यात कामाला आमची लूसी बाय लावतो. तसे पूर्ण कपडे लादीचे घेऊन झोपले अशीच रोज त्रास होते. तिला दाखवते. एवढा पसारा घेऊन झोपली. आता झोपली आहे, थोडं तुळशीला पाणी टाकून उठली. आवाजच घेऊन काय झोप, काय नाही, कुठे नाही चालले, तू झोपून राह. थोडा पसारा घेतलाच नाही बागाने इकडे. दरवाजा उघडू नको बाथरूमचा. रात्रीची त्रास देते आणि आता झोपून घेते. रात्री एवढी त्रास देते ना, काय माहिती. काल रात्री एवढी भूकत होती ना, मांजर आली होती बाहेर आणि त्याने तिने पूर्ण पसारा एवढी रात्रभर भूकत होती की बस बस. मी पाणी घेतलं, आता मी निघली. तिला सांगत नाही मी, परत तरी तिला चालली. तर आज मी ना इथे फाटा टाकलाय तो, कारण खाली उतरायला तुळशीला पाणी घालायला खूप त्रास होतो ना. फाटा टाकला मी, आता काही प्रॉब्लेम नाही जायला. हे बघा आली त्याची बोलते किरकिर. मम्मा कुठे गेली. तुळशीला पाणी घालते बस तिथंच, समजलं तिला. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या चाळीत आहे ना माझीच तुळस खूप छान आलेली आहे आणि इकडे ना कोणाचीच तुळस व्यवस्थित येत नाही. मी दाखवते तुम्हाला. एवढे झाडं आहेत, तुळस बघा किती बारीक बारीक आहे. कोणाची मुरझली तर कोणाची काय. एक तर ती छोटी आहे ना, ती बघा सुकलेली एकदम. दिसते का तुम्हाला. छोटी किती सुकली, तर कोणाची तुळस नाही व्यवस्थित. आणि इकडं पण एका बाईची आहे बघा त्या साईड, तिची पण तुळस सुकलेली आहे. यांचे पण बघा कसे सुकलेले आहेत. यांचे खूप प्लॅन आहेत, म्हणजे झाडं बाहेर पण, तिकडच्या गॅलरी पण आणि इकडच्या पण गॅलरी, म्हणजे सगळ्याच्या गॅलरी तुम्हाला खूप छान छान झाडं असे दिसतील. पण तुळस आहे ना. काय ग, चल आता आत, चल आत, आत चल. काय आलं, फाटा टाकले ना. काय आलं, तुझं फाटा टाकलं. जाती जाती फाटा उघडू. थांब उघडते, 1 मिनिट थांब.
साइड ला आपली देवपूजा झालेली आहे अशा प्रकारे. ही बघा एडी साडीची इकडं बघ. आई आई देवपूजा झालेली आहे आपली. तर आता आपण आपल्या रोजच्या रुटीनला लागूया स्वयंपाकाला. तुम्हाला आजचे मेनू दाखवते काय काय. लुसी ठेव, लुसी ठेवते. हे बघा अशी काहीही पळते. ठेवते ठेवते लवकर ठेवा. तू मार खाशील. देवपूजा केली आता देव बाप्पा. काठी घेऊ. कुठे काठी घेतली? काठी घेतली. काठी थांब. काठी टाकू दे. घेऊ काठी. घेऊ का असं करते? मस्ती मस्ती. तू सकाळ सकाळ ना त्रास देऊ नको. काठी कुठे? कुठे आहे काठी? कुठे काठी? जाते का बाहेर? लवकर घेऊ काठी. मग बस लवकर, बस लवकर. आळस आलाय तुला? आळस आलाय? अगरबत्ती लावली ना, नाकात गेला. बस लवकर, बस लवकर. चला आता चहा वगैरे घेऊया. खायचं? भूक लागली तिला तर काहीतरी खायला देते. सकाळी चपाती खायला देते तिला. चल खाऊ खाऊया. चल आपण. चला तर आपण रोजच्या कामाला लागू. स्वयंपाकाला लागू. महादेवाचं नाव घेऊ आणि आपण स्वयंपाकाला लागू. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. तर आजचा मेनू मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. आजचा मेनू आहे मटकीची भाजी. मटकी मी भिजत घातली होती काल. त्याला अशी छान मोड आलेत बघा. आता मी हिला पाण्यात ठेवले का, कारण का ते जे असते ना छिलटे ते बरोबर वरती येतील. आता हे छिलटे काय करायचे सगळे काढायचे, म्हणजे छिलटे ना असे वरती तरंगत नाही. हे बघा असे छिलटे ना असं भिजत घातलं ना की ते बरोबर निघतात. आणि मी ही गुरुवारी टाकली होती भिजत. तिला किती छान मोड आलेत बघा. मस्त आलेत ना. मोड आयला काय केलं होते मी, चाळणीमध्ये ठेवले होते. चाळणीमध्ये ठेवून तिला असं पॅक बंद झाकण लावलं आणि खिडकीपाशी ठेवले. सहसा खिडकीपाशीच ठेवा म्हणजे ना मोड खूप छान येतं. आणि ही आपली मेथीची भाजी. मेथीची भाजी मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने. मस्त हिरवीगार आहे बघा मेथीची भाजी. आणि ज्यासाठी आता मी वाटणाला पण आणि भाजीला पण कांदा कापलेला आहे. एवढ्या मिरच्या मेथीच्या भाजीसाठी. लसूण काढलेला आहे. एवढा तर लागणार नाही. वाटण, मेथीची भाजी, डाळीची फोडणी द्यायला लागेल, टॅमॅटो, हे सगळं. डाळ रेडी आहे. काल मी डाळीमध्ये मीठ टाकायला विसरली होती. सॉरी हे टॅमॅटो टाकायला. आज मी डाळ बरोबर टाकून म्हणजे टॅमॅटो टाकून शिजवून घेतलं. तर आजचे आपले हे मेनू आहेत. तर आज आपण आपल्या टिफिनकडे लक्ष देऊया आणि सुरुवात करूया. तर आता मी पहिले काय करते, डाळीला फोडणी देते. डाळ मी तुम्हाला नेहमीच सांगते ना, डाळ कशी शिजवायची त्याच्यात हे टाकायचं. आणि हां, एक गुड न्यूज आहे. माझा आज एक डबा वाढलेला आहे तुमच्या कृपेने. तुमच्या आशीर्वादाने तुम्ही लोकांनी प्रार्थना केली असेल तर माझा डबा लगेच वाढला. म्हणून खूप छान वाटलं माझा डबा वाढला. इतका आनंद झाला ना. आता जो मी तुम्हाला बोललो जो गावाला गेला तो परत आला. अजून 2-3 जण आहेत, ते बघू येतील नाही येतील काय हे नाही आहे. पण खूप छान वाटलं मला. कसं आहे, थोडंफार एक जरी डबा झाला ना तर थोडंफार नुकसान होतं. मग मनाला लागतं. एक डबा माझा 3,500, 2 टाइम जेवणाचा 3,500चा आहे. आणि मग वाईट वाटतं की डबा सुटला, नुकसान झालं, डबा सुटला, नुकसान झालं. खूप दिवस टेन्शनमध्ये होती मी. पण आज मला एवढं छान वाटतंय ना. अजून म्हणजे झाले आज 8 डबे झाले.
आता अजून वाढू दे, लेवल होऊ द्या आपली फॅमिली तुमच्या आशीर्वादाने 50 पर्यंत जाऊ द्या. तुम्ही अशी सपोर्ट करा, मला प्रोत्साहन करा की कसं वाढवायचं कसं नाही सांगा, तर मी तुमचं पण ऐकेल, तुम्ही सांगा तसं करेल. पण लोक काय माहितीये का आपल्या इकडचे म्हणजे सगळीकडचे जास्तीत जास्त घरगुती जेवण बघतात, बाहेरचं जेवण नाही बघत. बाहेरच्या जेवणाचं नाही वाटतं. आणि काही लोक बाहेरच खातात, जे स्वस्त असतं म्हणून बाहेरच खातात. म्हणजे गरीब लोक येतात आता स्वस्तच देते. म्हणजे बघा पर डे एक डबा मी 70 रुपयाला देते. आणखीन महिनाचा असेल आपला कंटिन्यू. व्हेजवाल्यांना आहे 3,500 आणि नॉनव्हेजवाल्यांना आहे 4,000. त्याच्यात आपल्या 3 पोळ्या, नॉनव्हेजचं सांगते 3 पोळ्या, चिकन, अंडा करी. अंडा करी तर मी 70लाच देते. आणि व्हेजमध्ये 2 भाज्या, डाळ, भात, लोणचं पापड नाही देत मी, परवडत पण नाही आणि असं खात पण नाही डब्यावाले. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं पण ना, बघा ना किती जेवण टाकून देतात. चला त्या गप्पामध्ये मी लसूण कापलेला आहे, आपण घेऊया डाळीला फोडणी मस्तपैकी. तुम्ही मेथीची भाजी कशी करता? मी मेथीची भाजी फक्त लसूण आणि मिरचीवरच करते. मी ना पटकन ही मटकी पण साफ करून घेते. ते आले ना वरती बघ, मस्त आले वरती बघ, कसं लाल 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 ते त्याच्या काय असं सालपट असतं. ते सगळे आपण काढून घेऊया डाळीला फोडणी दिल्यानंतर. ती दुसरी गाय बघा कशी झोपलेली आहे, ती दुसरी गाय दाखवते तुम्हाला. मस्त शांतनी झोपलेली आहे. तिला काही किचन मध्येच आवडतं बसायला माझ्याबरोबर. कुठं मला जाऊन म्हणजे ती मला इथपर्यंत येऊन त्रास नाही देत. ती आपली तिकडेच बाथरूमच्या दरवाजापाशी बसते. इथे ती अजिबात येणार नाही. तिकडेच माझं होसपर्यंत ती तिकडेच बसणार. जो संत माझा जेव्हा मी चपात्या करेल, जेव्हा हीट लागेल ना, तेव्हा ती बाहेर जाऊन बसते. अशी क्यूट माझी लुसी. तर चला तर आता आपण डाळीला फोडणी देऊया. बाहेर लिंबू मिरचीवाली आलेली आहे, दाराला बांधते. बघा कशी बघत बसली, तिला येऊन देत नाही वरती कोणाला. बघा कशी. अगं ओ भाभी, भाभी, ओ भाभी, ये लो. तिला पोऱ्या ह्या, त्याला लुसी खूप आवडत असते म्हणून तू येत असतो. येले रे, आ जा, येले येले. का ग येऊन देत नाही? आ जाओ. हाँ कुछ नहीं करेगी वो. थोड़ा ऊपर आओ आप. हाँ रहने दो, लड़का लेके आएगा. आप वो लेके आते आते लूसी साइड लाओ. चलीला सगळी घाबरतात. लूसी आ तो. लूसी आओ ना. लूसी आ तो. चल चल. ओ आत फटके देईन तुला. काय काय. चल आज जा, आज जा, आज जा. सांगितलं ना तुला, आज जा. येऊ दे. अच्छा आज नहीं वो, आज जा. नहीं आएगी वो, नहीं आएगी, बोलो ना नहीं आएगी. आ तो नहीं, दरवाजा लगाएगी ना तो वो कुछ ना कुछ काम करेगी. ये लो 50 रुपये आंटी को दे देना, बोलना मैंने दिया है. चल चल हो तिकडे. अशी लिंबू मिरची आलेली आहे. अशी मी दरवाजा लावत असते. एक सुकलंय तर ही नंतर लावेल. देखो वापस आ गई. ठीक से उतरो. परत आलं. अगं येऊन देत नाही कोणाला, खूप नाटकं करते. आता डाळीला फोडणी दिलेली आहे. आता आपण करूया मटकीची भाजी. मटकीची चिलटे बघा मी एवढे काढले. अजून आहे थोडेफार, पण ते काढत थोडेफार दिसत नाही ना, आहे थोडेफार. ते तर हळूहळू अजून वरती येते. गावठी मटकी असते ना आपली, तिला नाही निघत. पण ही साधी मटकी आपली डीमार्टची मटकी, त्याच्यातनं तर खूप चिलटे निघतात खूप. आणि ते भाजी गेली की वरवर तरंगून येतं. तुमच्या लोकांकडे काय आयडिया असेल असं काढायचं तर मला प्लीज सांगून द्या कमेंटमध्ये. तर मी 1 किलोची मटकी आपली डबेवाल्यांची भाजी. त्यानुसार सगळं तेल भरपूर प्रमाणात टाकते. तेल आहे ना मटकीमध्ये कधी कधी ना जास्त टाका. का? कारण मटकी आहे ना ते तरी नशी खेचून घेते एकदम. अशी ती भाजी आहे ना घट्टपणा येतो तिला आपोआप. त्याच्यामुळे तेल टाकलं ना भरपूर प्रमाणात तर ती बरोबर तरी दिसते. मी तर मटकी करून कधी कधी काय करते माहिती का, परत त्याला तडका देते म्हणजे ती तरीवरती छान दिसते.
कधी कधी असं करावं लागतं. आणि आपली गावठी मटकी नसल्यामुळे नाही, पण काही नाही, पण करायला तशी आहे, चवीला छान लागते. पण तिला काय होतं, घट्टपणा भरपूर येतो. हिंग नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगते, भाजीला फोडणीला हिंग नेहमी घालत, कारण कडधान्य पचतं आपल्याला आणि डब्यावाल्यांना पण त्रास होत नाही. टाकलं, जिरे टाकलं. मी मटकीमध्ये वाटण घालत नाही का, कारण शेंगांचं कूट घालते. शेंगांच्या कुटानेच मटकीची भाजी करते. कांदा, टोमॅटो आणि शेंगांचं कूट वाटण घातलं की तिला अजून घट्टपणा म्हणजे अशी व्यवस्थित लागत नाही, छान लागत नाही. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ना मटकीची भाजी करून बघा, खूप छान लागते, खूप म्हणजे खूप छान लागते. 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकते, टेचून. लसूण आणि जिरं फोडणीला घातलं ना की खूप छान लागते भाजी. पहिले सुरुवातीला लसूण, जिरं, मोहरी हे टाकून द्यायचं. ते कुठेही गेले ना डबेवाले की माझ्याकडे देणार आणि म्हणणार तुमच्या आजच्या जेवणाची चव कुठंच नाही. आणि काल एकदा मी बोलली ना गावाला गेला, तो आला इमर्जन्सी डबा मागायला लागला. तर इमर्जन्सी डबा कुठे माझ्याकडे, लुसी काय करते, सरक साईडला हो, त्रास देऊ नकोस तू, सांगितलं ना तुला. काय करते तू, इची नाटक बघा कशी करते ही. तिकडे इकडं लांब जा, तुला बोली ना तिकडे जायचं, तिकडे बसायचं, इकडे नाही यायचं. ते इतर लावलं ना पोराला आंघोळीला, ती घाबरते. तिथंच बस, हालू नकोस तिकडनं. मध्ये आलीस ना तू कपडा घेऊन परतच. हा, खाली आपण तिला चांगलं बेडशीट हातरलं ना तर त्याच्यावर झोपणार नाही. आणि असं काही केलं की झोपेल. हे असेच तिला कपडा बिपडा पाहिजे, हे फाड ते फाड, खूप त्रास देती खूप, है ना. अगं कोण आले, कोण नाही आलं ना. कांदा पण लाल झाला, टॅमॅटो पण लाल होईल म्हणजे बारीक होईल. तर थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकलं तर काय होतं माहिती का, टॅमॅटो लवकर शिजतो. इथं आपण दुसरीकडे ठेवले मेथीच्या भाजीला. आपली डाळ झाली आहे, थोडं मीठ टाकते, जरासं थोडंसं टाकते जरा टॅमॅटो शिजूसपर्यंत, जास्त नाही काही शिजवत. हे बघा आपली डाळीला फोडणी झालेली आहे. ही डाळ साईडला काढलेली, जरा जास्त झाली होती म्हणून साईडला काढली ना, संध्याकाळी आपण करूया. हा आपला कालचा राहिलेला बाजूला तुम्हाला सांगितलं बघा, तेल बिल टाकून पूर्ण हे केलं. मटकीच्या भाजीवर खूप छान लागते. हा फ्रेश बाकी. तर मी आता ही मटकीची भाजी करायला घेतली. पण मेथीच्या भाजीला आहे ना भरपूर सारा लसूण घ्यायचा आणि तो टेचूनच टाकायचा, खूप छान चव येते. म्हणजे तर 2 गड्ड्या मेथीची भाजी, त्याला मी एवढा लसूण घेतलेला आहे बघा. थोडा अजून घेते, एवढा लसूण बस झाला. म्हणजे 15-16 पाकळ्या घ्या आपल्या अंदाजात. आणि हा एवढा मी कांद्याचं वाटण करणार आहे ना उद्याच्याला. कच्चा कांदा, एवढा लसूण, हा 2 टॅमॅटो, याचा वाटण्याची तयारी उद्या चिकनच्या. म्हणजे उद्या मला तुम्हाला दाखवता येणार नाही वाटण, म्हणून तुम्हाला आजच सांगून ठेवते. म्हणजे आपण टाकूया कोथिंबीर. जसं वाटलं तुम्ही अजून थोडा घेते, 5-6 पाकळ्या जास्त आहे ना. आपलं हे झालेलं त्याच्यात टाकते मी हळद. आपण हळद टाकूया भाजीमध्ये. हळद, हा आपला मसाला. हे सगळे मसाले आहेत, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, लाल तिखट, सगळे यात असतात. मी मिक्स मसाला बनवूनच आणते, म्हणजे मी एव्हरेस्टचे मसाले वगैरे वापरत नाही. आणि मटकीच्या भाजीमध्ये ना थोडंसं ना मसाला जास्तच टाका, का कारण तिची तरी आहे ना छान येते, छान लागते ती चवीला. मटकी तिखट असं मस्त लागते. शेंगांचं कूट टाकलं की काय होतं मी त्याला थोडंसं पांढरपणा येतो. तुम्ही बघा माझी मटकीची भाजी करून बघा अशी. तर त्यांना आपण जरा घरचा मसाला पण ऍड करूया, कांदा लसूण मसाला. हे मी माझ्या तुमच्या अंदाजाने तुमचा कसा मसाला आहे तो तुम्ही टाका. आता मी 4 चमच टाकून देते. तर तुम्ही म्हणाल किती मसाला टाकला. हो, कारण का 1 किलो मटकी आहे. 1 किलो मटकीच्या अंदाजाने एवढा मसाला जाणार, शेंगांचं कूट जाणार. आणि थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता काय करा तो थोडा वरणच टाका, का तो दिसायला खूप छान दिसतो, त्याला चव आपोआप येते. तडक्याला टाकू नका, कारण का कढीपत्ता त्याला कलर जातो.
त्याच्यात आपण पाणी टाकलेलं आहे मटकीच्या भाजीला. त्याला आपण तरी देऊया, मग शेंगाचं कूट टाकूया. तर आपण करूया लसूण टेचूया आपल्या मेथीच्या भाजीसाठी. मेथीची भाजी मी दर शनिवारी करते. शनिवारचा मेनू आहे माझा मटकीची भाजी आणि मेथीची भाजी. हप्त्यात मग कधी शनिवार कसा असतो, कोणाचा उपवास असतो, कोणी नॉनव्हेज खात नाही, काय नाही. सगळ्या शनिवार असं विशेषच असतो ना प्रत्येकासाठी. शनिवार झाला, सोमवार झाला, त्याच्यामुळे थोडंसं असं वेगळं जेवण. आणि काय बोलत होते मी, आमची इथं मेथीची भाजी खूप महाग आहे. 50 रुपयाला एक जुडी आहे. तुमच्या इकडं कशी आहे? म्हणजे ते सध्या मेथीची भाजी खूप महाग. पाऊस झाला होता ना, खूप एवढा पाऊस झाला होता की सगळं नुकसान झालं. कोथिंबीर तर अजूनही आम्हाला भेटत नाही. 10 रुपयाची बघा एवढीशीच कोथिंबीर भेटली. बघा एवढीशीच कोथिंबीर काय देतात मागं. गड्डी आणायला गेली 80 रुपयाला कोथिंबीरची गड्डी. मग तरी दाखवते मी मटकीला कशी आली ती. ती छान तरी आली ना, ते बरोबर. आता त्याच्यात आपण बोलूया शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट ना ह्याच्यातच घालायचं का त्याला तेल पण सुटतं आणि खूप छान तरी दिसते. वरनं जर शेंगदाण्याचं कूट घातलं ना की त्याची तरी निघून जाते, म्हणून याच्यातच घालायचं. बघू शकता मटकीला किती छान तरी आलेली आहे. आता ही मटकी आपण शिजून घेऊया. बघा त्याचे छिलटे पण काढलेले आहेत मी बरोबर. आता हे वरती आले ना की थोडं थोडं मी असं काढून घेतलं. याच्यात बघा किती काढली. कालवणातल्या याच्यावर करतो की आता आपण करायला घेऊया मटकीची भाजी. मटकीची भाजी मी धुतली होती पण ती आता सुकली आहे, म्हणून मी तिला काय करते परत जरा पाण्यात ठेवते, म्हणजे काय ओलावा येईल तिला. आणि ओली भाजी बघा धुतली होती पर पाण्यात ठेवते, सुकली फॅनच्या हवेने. आणि मटकीच्या भाजीला काय घेणार आहे मी फक्त लसूण, हिरव्या मिरच्या, बस एवढ्याच. या 2 गोष्टी घेणार. हिरव्या मिरच्या मस्त कापणार आहे, लसूण आता मस्त टेचणार आहे. सगळं टेचून घेऊ आपण फटाफट आणि करूया. तुम्हाला आता मी मेथीची भाजी सांगते कशी करायची. तेल गरम केलेले आहे मेथीच्या भाजीसाठी. मेथीची भाजीला तेल ना कमी घालायचं बरं का, खूप नाही घालायचं. हिरवा कुठलाही पालेभाज्या असतील तर त्याला ना तेल कमी घालत जा. आलेली आहे तर गॅस बारीक करू. मटकीच्या भाजीवर झाकण नाही ठेवायचं, तरी जाते. त्याच्यात मी लसूण टाकते. तर लसूण टाकायचं नाही. जिरं ना मोहरी ना हिंग असलं काहीही टाकायचं नाही पालेभाज्यांमध्ये. जिरं आधीच कचकट असतं, म्हणजे भाज्यांना काय होतं का पालेभाज्यांना अजून करवटपणा येतो. फक्त लसणाच्या भाजीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही ना मेथीची भाजी करून बघा, खूप छान लागेल. मी म्हणलं ना भाजीमध्ये या तेल कमी घालायचं. कुठली भाजी म्हणजे पालेभाजी असू द्या त्याच्यात तेल कमी घालायचं. आपण टाकूया ह्या मिरच्या एवढ्या कापल्यात मी. चमचा कुठे गेला बघावा लागेल, मोठा चमचा. चपाती गरम केली होती तव्याच्या खाली हात दे, तव्याच्या खाली होतं इकडे. मस्त करतो शेकून द्यायचं. थोडं पाणी घेऊया लसणाच्या याच्यात. आपण याच्यात मेथीची भाजी घालून लई लाल लाल नाही करायचा लसूण, कच्चा म्हणजे तो कसा आहे ना खायला पण छान लागतो आपल्याला मेथीच्या भाजीचा लसूण. भाजी टाकली. आता थंडीच्या दिवसाला आहे ना मेथीच्या भाज्या स्वस्त निघतील आणि एवढ्या चविष्ट राहतील ना त्या मेथीच्या भाज्या. खूप म्हणजे खूप चविष्ट राहतील सगळ्या पालेभाज्या. मग कांद्याची पात, मुळा खूप मस्त राहतील. ते लाल माठ आहे पण ना एवढा महाग आहे ना. त्या दिवशी मी लाल माठ बघायला गेली, बापरे तुम्हाला सांगू का 30 रुपयाची गड्डी. घेतलीच नाही मी, जाऊ दे एवढ्याला जेव्हा स्वस्त होईल तेव्हा. आणि आपल्याला कसं डबेवाल्यांना द्यायचं त्याच्यामुळे एक गड्डी चालत नाही. आता ही 50 रुपयाची गड्डी होती, 100 रुपयाची मला भाजी लागली. म्हणजे विचार करा, सगळ्यांना ह्या द्याव्या लागतात. काही ठिकाणी पालेभाज्या तर देत पण नाही डब्याला. आणि कसं करतात याचं डाळ तर काय बोलतात बटाटा टाकतील आणि मुगाची डाळ टाकतील, अशी वाढून वाढून देते. तशी मी नाही, मी स्पेशल ते स्पेशलच करेल. स्पेशल मेथीची भाजी तर स्पेशलच करायची, स्पेशल मटकीची भाजी तर म्हणजे मी अशी काही गोष्टीमध्ये पटकन जास्त बटाटा टाकत नाही. कडधान्य पण मी असं नुसतं मटकी तर मटकी करेल, वटाणा तर वटाणा करेल, हा कधीतरी बाई चान्सली टाकेल. आता याच्यात आपण मीठ घालूया.
मेथीच्या भाजीमध्ये पालेभाज्यांमध्ये ना मीठ कमी घालायचं का, कारण का त्या शिजून कमी होतात, त्याला वाढ नाही होत. एक छोटा चम्मच आहे माझा, 2 आणि हे 3 बस झाले. ते माझ्या अंदाजाने मी टाकले, माझ्या 2 गड्ड्या होत्या, ते शिजून एवढी दिसते ना पोटाला सारखे, तर ती शिजून बघा बारीक होईल. आणि याच्यात आहे ना काय, हे पाणी टाकूया आपण. मेथीच्या भाजीमध्ये ना पाणी टाकत जा. ती रश्याची भाजी इतकी छान लागते ना, अर्धा ग्लास तरी मेथीच्या भाजीला पाणी टाकत जा. कारण मेथीच्या भाजीला पाणी नाही सुटत. पालक दुसरी कुठली भाजी असेल ना, पालक त्याला सुटणार, जसं पालक धरा, माठ धरा, ह्याला पाणी सुटणार, पण मेथीच्या भाजीला नाही सुटणार. त्याच्यामुळे आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया. इकडे तिकडे झाली जराशी भाजी, ती एकत्र करूया. आता हे सगळं आपलं झालेलं आहे. मी हे सगळं आवरते पसारा. भाज्या सगळ्या झालेल्या आहेत. हा पसारा सगळं आवरून, इथं बघा हा डब्यांचा राडा, हे सगळं आवरून मग आपण करायला घेऊ चपात्या. मग आपण तुम्हाला आता थोड्या वेळाने मिळूया डब्या भरतात. एवढा शेंगाचं कूट घेतलेला आहे मी भाजीमध्ये घालते. भाजी बघा मी जरा रशीची ठेवलेली आहे. आणि शेंगण्याचं कूट आहे ना भरटसट वाटायचं बरं का. भरटसं वाटलं किती छान लागते भाजी. बघा भाजी मी अशी रशाची ठेवलेली आहे. मेथीची भाजी जर अशी ओलीशीच ठेवायची, ती खूप छान लागते. कसं आहे माहिती का, पाण्यामध्ये पालेभाज्यांचा पूर्ण कर उतरतं आणि ते पाणीच आपण पूर्णपणे आठवणार, तो खर आणि ती जे म्हणतात ना, जे त्याच्यात ते असतं आपल्याला पौष्टिक आहार, तो सगळा जर निघून गेला तर काय उपयोग आहे ना पूर्ण मेथीची भाजी आटून. मग त्याच्यामुळे ते पाण्यासकट थोडंसं हे करायचं, म्हणजे एवढं नाही ठेवायचं, अजून थोडंसं आटूया आपण पाणी. शेंगण्याच्या कुटाबरोबर ते बरोबर आटून जाईल. नमस्कार मंडळी. तर आता मी तुम्हाला मगाशी मटकीची भाजी सांगितली होती बघ, किती छान तरी आली आणि किती छान झालेली आहे. आता आपली मटकीची भाजी, या 40 चपात्या, ही मेथीची भाजी, डाळ भात झालेले आहे. आज माझे 2 डबे वाढले. मी मगाशी 1 डबा बोलली होती, आता परत मला फोनवरून 1 डबा आला. तुमच्या आशीर्वादाने माझे डबे वाढले. थँक्यू, धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.